नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिनेशनचे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत. म्हणजे विंड पॉलिनेशन, वॉटर पॉलिनेशन, इन्सेक्ट पॉलिनेशन, बर्ड पॉलिनेशन आणि बॅट पॉलिनेशन आणि त्या वनस्पतींनी केलेले ॲडॅप्टेशन्स याच्यावरती आपण चर्चा केली आहेत. आजच्या तासाला आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी वनस्पतींनी काही स्वतःमध्ये बदल केले, त्यांचा आपण विचार करायचा आहे. त्यालाच कॉन्ट्रीव्हन्सेस असंही म्हटलं तर कॉन्ट्रीव्हन्सेस म्हणजे ॲडॅप्टेशन्स. आउटब्रीडिंग म्हणजे काय तर क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी वनस्पतींनी स्वतःमध्ये काही बदल केलेले आहेत. आता वनस्पतींनी म्हणजे प्रामुख्याने त्या वनस्पतींच्या फुलामध्ये विशिष्ट अशी सामग्री तयार झालेली आहेत. त्याला आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेस असं म्हणूया. मग हे असं का ज्या वनस्पतीमध्ये परागीभवनाची प्रक्रिया घडून येते त्यातील काही वनस्पती सेल्फ पॉलिनेशनचा आधार घेतात तर काही वनस्पती क्रॉस पॉलिनेशनचा आधार घेतात. सेल्फ पॉलिनेशनमध्ये एकच वनस्पती आणि एकच फ्लावर इन्व्हॉल्व होते तर क्रॉस पॉलिनेशनमध्ये दोन वनस्पतींचा त्या ठिकाणी विचार होतात. निसर्गामध्ये सेल्फ पॉलिनेशन जे आहे ते साधारण 10% वनस्पतीमध्ये पाहायला मिळते. तर क्रॉस पॉलिनेशन जे आहे ते साधारणपणे 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त वनस्पतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर असं का तर क्रॉस पॉलिनेशनमध्ये जेनेटिक व्हॅरिएशन हा घटक आपल्याला पाहायला मिळतो. दोन वेगळ्या वनस्पती वापरल्यामुळं त्यांच्यामध्ये जनुकीय अदलाबदल होते आणि क्रॉस पॉलिनेशन ज्यांच्यामध्ये आहे तिथं जेनेटिक व्हॅरिएशन पाहायला मिळतात. जिथं जेनेटिक व्हॅरिएशन जास्त असणार आहे तो घटक इव्होल्युशन प्रोसेसमध्ये अत्यंत खंबीरपणे उभा राहतो. क्रॉस पॉलिनेशनमुळं निर्माण होणारी जी प्रोजनी आहे किंवा ऑफस्प्रिंग जे आहेत ते स्ट्रॉंग असतात. स्ट्रॉंग या अर्थानं त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती जास्त असते आणि म्हणून बदलत्या वातावरणाशी सहजपणे क्रॉस पॉलिनेटेड फ्लावरचे प्रोजनी जे आहे ते ॲडजस्ट होतात आणि मग इव्होल्युशन प्रोसेसमध्ये ते टिकून राहतात. या उलट सेल्फ पॉलिनेशन जर असेल तर त्याच फुलातील परागकण त्याच फुलाच्या स्टिग्मावरती कायमस्वरूपी पडत राहतात. कालांतराने ती प्रोजनी जी आहे ती वीक होते आणि मग रोगाला सहजासहजी त्या ठिकाणी बळी पडते आणि मग इव्होल्युशन प्रोसेसमध्ये अशा वनस्पती टिकून राहण्याची शक्यता खूप कमी असते. म्हणून बऱ्याच वनस्पतींनी काय केलेले आहेत सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करून क्रॉस पॉलिनेशनला प्रिफरन्स दिलेले आहेत. त्या सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करून क्रॉस पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी फुलांनी जे काय ॲडॅप्टेशन्स केलेले आहेत त्यांना आउटब्रीडिंग डिव्हाइसेस किंवा कॉन्ट्रीव्हन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशन असं म्हटलं. कॉन्ट्रीव्हन्सेस म्हणजे ॲडॅप्टेशन्स फॉर क्रॉस पॉलिनेशन. आता त्याची व्याख्या कशी करता येईल पहा. कॉन्ट्रीव्हन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशनची व्याख्या कशी करता येईल. दीज आर दी ॲडॅप्टेशन्स शोन बाय दी फ्लावर टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन अँड टू अचीव क्रॉस पॉलिनेशन. अशा स्वरूपात आपण एक ढोबळमानाने व्याख्या करूया. मग कॉन्ट्रीव्हन्सेसचा शब्दशः अर्थ काय घ्यायचा किंवा व्याख्या कशी करता येईल पहा. फक्त कॉन्ट्रीव्हन्सेस म्हणजे काय ॲडॅप्टेशन्स शोन बाय दी फ्लावर टू अचीव डिझायर्ड टाईप ऑफ पॉलिनेशन अँड टू अवॉइड अनडिझायर्ड वन असा आपण जनरल विचार घेऊया. मग कॉन्ट्रीव्हन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय ॲडॅप्टेशन शोन बाय द फ्लावर टू अचीव क्रॉस पॉलिनेशन अँड अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. अर्थात सेल्फ पॉलिनेशनचे देखील काही फायदे आहेत पण त्यांच्यापेक्षाही जास्त फायदे क्रॉस पॉलिनेशनचे आहेत. क्रॉस पॉलिनेशनचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो असा आहे जेनेटिक व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात, प्रोजनी स्ट्रॉंग बनते आणि इव्होल्युशन प्रोसेसला ते घटक मदत करतात. या कारणास्तव बऱ्याच वनस्पतींनी मोर दॅन 90% प्लांट्स हे जे आहेत ते सेल्फ पॉलिनेशनच्या ऐवजी क्रॉस पॉलिनेशनला प्रिफरन्स दिले आहेत. याच्याही क्रॉस पॉलिनेशन देखील काही तोटे राहणार आहेत पण महत्त्वाचा फायदा काय लक्षात घ्यायचा जेनेटिक व्हॅरिएशन आणि हा घटक इव्होल्युशन प्रोसेसला मदत करतो. म्हणून बऱ्याच वनस्पतींनी सेल्फ पॉलिनेशनला प्रिफरन्स म्हणून क्रॉस पॉलिनेशन त्या ठिकाणी विचार केलेले आहेत. क्रॉस पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी काही वनस्पतीच्या फुलांनी जे काय ॲडॅप्टेशन्स केलेले आहेत त्यांना आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आउटब्रीडिंग म्हणजे क्रॉस पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी त्यांनी काय बदल केले तो घटक आजच्या तासाला आपण पाहणार आहोत. तर कुठले आहेत पहिल्यांदा मी त्याची नावं तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग आपण हळू त्या ठिकाणी त्याच्यावरती चर्चा करूया. पहा आउटब्रीडिंग डिव्हाइसेस जे आहेत त्याच्यामध्ये एकूण 6 प्रकार आपल्याला अभ्यासाचे आहेत. त्यातला पहिला प्रकार जो आहे त्याला युनिसेक्शुअलिटी असं म्हटलं जातं. युनिसेक्शुअलिटी म्हणजे काय फ्लावर जे असतात ते युनिसेक्शुअल असतात. म्हणजे मेल प्लांट आणि फिमेल प्लांट त्या ठिकाणी वेगळे असू शकतात. मेल प्लांटवरती मेल फ्लावर्स तयार होतात, फिमेल प्लांटवरती फिमेल फ्लावर्स तयार होतात. अशा फुलामध्ये एकच सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतो आयदर गायनोशियम ऑर अँड्रोशियम. त्यांना युनिसेक्शुअलिटी असं म्हटलं जातं. ते कसे क्रॉस पॉलिनेशन घडवून आणतात तो भाग आपण बघूया. दुसरा आहे डायकोगॅमी. डायकोगॅमी म्हणजे काय तर अँड्रोशियम आणि गायनोशियम यांचा मॅच्युरिटी पिरियड जो आहे तो बायसेक्शुअल फ्लॉवरमध्ये कसा असणार आहे वेगळा असतात. म्हणजे बायसेक्शुअल फ्लॉवर असतात
पण त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी दोन्ही सेक्स ऑर्गनचं मॅच्युरेशन पिरियड जो आहे तो वेगळा आहे. त्याला आपण डायकोगॅमी म्हणूया. त्याचे 2 प्रकार पडतात, प्रोटॅन्ड्री आणि प्रोटोगायनी. तिसरा प्रकार आहे प्रीपोटन्सी. प्रीपोटन्सी म्हणजे काय, अर्ली मॅच्युरिटी आपण असं म्हणूया. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे हेटेरोस्टायली किंवा त्याला हेटेरोमॉर्फी असंही म्हटलेले आहेत. काही वेळेस त्याला हेटेरोॲन्थी असंही म्हटलं जातं. हेटेरोस्टायली स्टाईलच्या लेंथच्या संदर्भात हा कन्सेप्ट आहे. एकाच वनस्पतीच्या काही फुलामध्ये कार्पेलमध्ये असणारा जो स्टाईल आहे तो लॉंग असतो आणि काही फुलामध्ये स्टाईल जो आहे तो शॉर्ट आहे. एकाच वनस्पतीमध्ये फुलामध्ये स्टाईल लॉंग आणि काहीमध्ये स्टाईल शॉर्ट आहे, म्हणून त्याला हेटेरोमॉर्फी किंवा हेटेरोस्टाईल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे हर्कोगॅमी. हर्कोगॅमी म्हणजे फिजिकल बॅरियर डेव्हलप केले जातात, रचनात्मक अडथळा की ज्यामुळे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जातं आणि क्रॉस पॉलिनेशन त्यांच्यामध्ये घडून येणार आहे. आणि शेवटचा प्रकार जो आपण पाहणार आहे कॉन्ट्रीव्हन्सेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन किंवा आउटब्राइडिंग डिव्हायसेसमध्ये, ते आहे सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी किंवा सेल्फ स्टेरिलिटी. याच्यामध्ये काय लक्ष घ्यायचं, त्याच बायसेक्शुअल फ्लॉमध्ये त्याच फुलातील परागकण जर त्याच फुलाच्या स्टिग्मावरती पडत असतील तर स्वतःचे पोलंग्रेन्स ती वनस्पती रिजेक्ट करते. याला सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी किंवा सेल्फ स्टेरिलिटी असं म्हटलं जातं. हे 6 प्रकार आहेत. मोठा कन्सेप्ट आहे, त्यामुळे पहिल्यांदा नावं लक्षात घ्या. आउटब्रीडिंग डिव्हायसेस किंवा कॉन्ट्रीव्हन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशनमध्ये पहिला जो प्रकार आहे युनिसेक्शुअलिटी, दुसरा आहे डायकोगॅमी, तिसरा आहे प्रीपोटेन्सी, चौथा आहे हेटेरोस्टायली, पाचवा आहे हर्कोगॅमी आणि 6वा आहे इनकॉम्पॅटिबिलिटी. यापैकी पहिला जो प्रकार आहे तो युनिसेक्शुअलिटी, याच्यावरती आपण चर्चा करूया. पण त्याच्या अगोदर पुस्तकामध्ये दिलेला पहिला पॅराग्राफ जो आहे तो मी वाचून दाखवतो. आउटब्रीडिंग डिव्हायसेस किंवा त्यालाच तुम्ही कॉन्ट्रीव्हन्सेस असे म्हणू शकता. मेनी प्लांट्स हॅव मेकॅनिझम्स दॅट डिस्करेज म्हणजे अडथळा निर्माण करणे ऑर प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. मग अशी मी सांगितलं पाहा तुम्हाला, कॉन्ट्रीव्हन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, ॲडॅप्टेशन शोन बाय द फ्लावर टू अचीव क्रॉस पॉलिनेशन अँड अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करून क्रॉस पॉलिनेशनला प्रिफरन्स देण्यासाठी त्या वनस्पतींनी काही अडॅप्टेशन केले आहेत. त्यांना आउटब्रीडिंग डिव्हायसेस किंवा कॉन्ट्रीव्हन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशन असा आपण अर्थ त्या ठिकाणी घ्यायचा. टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन अँड इंक्रीज जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजेच जेनेटिक व्हॅरिएशन. प्लांट्स हॅव इव्हॉल्व्ड अ वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज म्हणजे काही त्यांनी मेकॅनिकल डिव्हायसेस किंवा मेकॅनिझम डेव्हलप केलेले आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येण्यासाठी त्यांनी काही डिव्हायसेस तयार केले आहेत. जेनेटिक डायव्हर्सिटी इज ॲन इसेन्शियल फॅक्टर फॉर इव्होल्युशन. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. पहा, इव्होल्युशन प्रोसेस जर घडून यायचं असेल तर जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे जनुकीय बदल व्हॅरिएशन्स ते असायला पाहिजेत. पहा, जेनेटिक डायव्हर्सिटी इज ॲन इसेन्शियल फॅक्टर फॉर इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, निसर्गच त्या ठिकाणी सिलेक्ट करणार. जे स्ट्रॉंग आहेत ते टिकून राहतात, जे वीक आहेत ते कालांतराने त्या ठिकाणी नष्ट होतात. हा निसर्गाचा नियम आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आपण असं म्हणूया. आणि यासाठी जेनेटिक व्हॅरिएशन हा घटक आवश्यक आहे. ते नॉर्मली फक्त क्रॉस पॉलिनेशनमधूनच आपल्याला मिळू शकतात. आणि म्हणून वनस्पतींनी सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करून क्रॉस पॉलिनेशनला प्रिफरन्स देण्यासाठी याच्यामध्ये काही ॲडॅप्टेशन्स केलेले आहेत. पहा, सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट काय लक्षात घ्यायचं, जर समजा सतत सेल्फ पॉलिनेशन होत असेल तर काय प्रॉब्लेम येणार आहेत. मग असं मी तुम्हाला सांगितलं, कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट्स इन द इनब्रीडिंग डिप्रेशन. इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे काय, इनब्रीडिंग म्हणजे सेल्फ पॉलिनेशन किंवा त्याच फुलातील परागकण त्याच फुलाच्या स्टिग्मावरती पडणं, ह्याला आपण इनब्रीडिंग डिव्हायसेस असं म्हणूया. इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे सेल्फ पॉलिनेशनमुळे त्या ठिकाणी सतत सेल्फ पॉलिनेशन जर होत असेल तर त्या वनस्पतीमध्ये तेच जीन असल्यामुळं ती वनस्पती कालांतरानं वीक व्हायला सुरुवात होते आणि मग त्यांचे प्रोजनी जे आहे ते वीक व्हायला सुरुवात होतात, रोगाला सहजपणे बळी पडतात, उत्पादन क्षमता त्या ठिकाणी कमी होते. ह्या सर्वांना इनब्रीडिंग डिप्रेशन असं म्हटलं जातं. इनब्रीडिंग म्हणजे कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशनमुळं त्या ठिकाणी डिप्रेशन तयार होतं, म्हणजे उत्पादन क्षमता कमी होणार, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. ते अवॉइड करण्यासाठी बऱ्याच वनस्पतींनी मग आउटब्रीडिंग डिव्हायसेस त्या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत. पहा पुढचा भाग, द प्लांट्स हॅव डेव्हलप्ड मेनी डिव्हायसेस टू एनकरेज क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनला प्रेरणा देण्यासाठी बऱ्याच वनस्पतींनी काही डिव्हायसेस तयार केले आहेत. द एक्झाम्पल्स ऑफ आउटब्रीडिंग डिव्हायसेस आर ॲज फॉलोज. खाली उदाहरण दिले आहेत, 6 उदाहरणं आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे युनिसेक्शुअलिटी,
त्याच्यानंतर दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगितला डायकोगॅमी. तिसरा प्रकार आहे प्रीपोटेन्सी. चौथा आहे हेटेरोस्टाईली किंवा हेटेरोमॉर्फी. पाचवा आहे हर्कोगॅमी आणि सहावा आहे सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ मोठा होईल, हा पार्ट फर्स्ट म्हणून आपण बघूया. पार्ट सेकंडमध्ये ॲक्च्युअल डिव्हायसेसवरती आपण चर्चा करू. तोपर्यंत थांबू. नमस्कार.